बीड पुन्हा हादरलं। राजकीय वरदहस्त असलेल्या नराधमाकडून 31 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून अत्याचार, ब्लॅकमेल करत गुगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार, पीडित महिलेकडून खंडणीही वसूल केली। मंडळी, रविवारी 24 मेला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आणि वेगवेगळ्या हेडलाईन्ससह या घटनेच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या। या बातम्यांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली। बीडसह राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या संतापजनक घटनेतील आरोपीचं नाव आहे अमर बांगर, ज्याचे बीडमधील कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। त्याचे वडील किरण बांगर हे पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती असून बीड जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीतील 2 बड्या नेत्यांचे समर्थक असल्याचं कळतंय। तसंच किरण बांगर हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडचे जवळचे सहकारी असल्याचीही चर्चा सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणानं आता एक वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत काय म्हटलंय, यातील आरोपी किरण बांगर पोलिसांना का सापडत नाहीये, नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, पहिल्यांदा तर पीडित महिलेची तक्रार नेमकी काय आहे ते आधी जाणून घेऊयात। तर संबंधित महिला ही सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या ठिकाणी वास्तव्यास असून ती मूळची बीड शहरातील चऱ्हाटा रोड परिसरातील रहिवासी आहे। त्या महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अमर बांगर यानं सातत्यानं ब्लॅकमेल करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला। या प्रकरणी 24 मेला बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत तिनं म्हटलंय की बीड शहरातील आरोपी अमर किरण बांगर यानं माझ्याशी सुरुवातीला ओळख वाढवली आणि नंतर मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्या आधारावर पुढे गुंगीचं औषध देऊन माझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक अत्याचार केले। पहिल्यांदा मी राहत असलेल्या बीड शहरातील चऱ्हाटा नगर रोड भागातील घरी येऊन आरोपीनं बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले। 23 एप्रिल 2025 मध्ये दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान हा प्रकार घडला होता। त्यानंतर मी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राहायला गेली, पण अमर बांगर यानं शहादा येथील घरी येऊन सुद्धा जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केले। 15 सप्टेंबर 2025 च्या दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आरोपीनं दुसऱ्यांदा घरात घुसून संबंध ठेवले। मंडळी, या घटनेतील आरोपी अमर बांगर हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं या अत्याचाराचं भांडवल करून पीडित महिलेला सातत्यानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। पीडित कुटुंबाची बदनामी करण्याची आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात आहे। आरोपीनं या पीडित महिलेकडे आणि तिच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर पैशांची देखील मागणी केली। कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबानं आरोपीला मोठ्या प्रमाणात पैसा सुद्धा दिला, पण त्यानंतरही संबंधित महिलेचा छळ थांबला नाही। आरोपीकडून पैशांची हाव देखील थांबली नाही। शेवटी त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं हिंमत केली आणि पोलिसात जात न्याय मागण्याचा निर्णय घेतला। आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी अमर बांगर याच्यावर बलात्कार, खंडणी, गुंगीचं औषध देऊन शोषण करणं असे गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेत। BNS अर्थात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 64, उपकलम 2M, कलम 329, उपकलम 3.4, कलम 352 आणि कलम 351, उपकलम 2-3 नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे हा गुन्हा दाखल झाल्याचं समजताच अमर बांगर हा बीडमधून फरार झाला। पोलिसांची विशेष पथकं सध्या त्याचा शोध घेत आहेत, पण तक्रार दाखल केल्याच्या घटनेला आता बराच वेळ उलटूनही अमर बांगर हा अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्याच्या पाठीमागे राजकीय पाठबळ असल्यानं पोलिसांच्या कारवाईवर देखील संशय येतोय, असा गंभीर आरोप आता होऊ लागलाय। त्यामुळे आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे। या हाय प्रोफाईल आरोपीला पोलीस केव्हा ताब्यात घेतात त्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तसंच पीडित महिलेनं वेगवेगळे आरोप केले असले तरी त्या तक्रारी मागचं नेमकं सत्य काय आहे, या पार्श्वभूमीवर देखील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचं कळतंय। तर मंडळी, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा होण्याचं कारण म्हणजे आरोपी अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे आणि किरण बांगर हे वाल्मिक कराडचे सहकारी असल्याचं बोललं जात आहे। तसंच मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतचे आरोपीचे आणि त्याच्या वडिलांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि म्हणूनच या प्रकरणाला राजकीय वळण देखील दिलं जात आहे।
याशिवाय बांगर कुटुंबाची कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमी ही बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांशी देखील जोडली जाते। तसं तर आरोपी अमर बांगरच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून तो एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याचं समजतंय। त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो आणि रील्स सध्या चर्चेत आहे। बाकी हे कुटुंब पाटोदा तालुक्याच्या बहायाळा गावातील मूळ रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। हे गाव विजय सिंग उर्फ बाळा बांगर यांच्यामुळे आधीच महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे। तर मंडळी, मागील काही काळापासून बीड जिल्हा राजकीय वरदहस्तामुळे वाढलेल्या गुन्हेगारीवरून सातत्याने चर्चेत आहे। अशातच आता थेट माजी सभापतीच्याच मुलाचा प्रताप समोर आल्यानं या घटनेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान आरोपी अमर बांगरला पोलीस केव्हा अटक करणार, त्याच्याकडून या घटनेसंदर्भातील दुसरी बाजू समोर येते का, तसंच आरोपी दोषी आढळला तरी पीडित महिलेला खरंच न्याय मिळेल का, ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। बाकी या प्रकरणावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।